कल्लोळ बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाकडे. राजापूर बंधाऱ्यानंतर सीमा भागाला शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेलं सुमारे 2 TMC क्षमतेच्या कल्लोळ बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. कर्नाटक हद्दीतील कल्लोळ येडूर दरम्यान असलेला हा बंधारा कृष्णा नदीच्या पात्रात दूधगंगा नदीच्या संगमाजवळ आहे. 2021च्या महापुरात या बंधाऱ्याचा मध्यभाग महापुरात वाहून गेल्याने वाहतूक पूर्ण बंद झाली होती. हिप्परगी जलाशयात पाणी पूर्ण क्षमतेनं अडविलं जात असल्याने बॅकवॉटरवर येथील शेतीला पाणी उपलब्ध होत होतं. यामुळे कल्लोळ बंधाऱ्यात पाणी अडवण्याचं कार्य अनेक वर्षांपासून बंद झालं होतं. आता बंधाऱ्याचं काम पूर्णत्वाकडे आल्याने सीमावर्ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पिण्याचे पाणी आणि पिकांची समस्या बहुतांशी निकाली लागू शकते. बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी 2013 पासून माजी खासदार, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी सतत प्रयत्नशील होते. पाटबंधारे खात्याकडून आराखडा तयार करून त्याला मंजुरी घेतली होती. सुमारे 32 कोटी खर्चाच्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होत आलं असून पुढील वर्षी पाणी अडवण्यासाठी आणि वाहतुकीसाठी सज्ज झालं आहे. नमस्कार, मी माजी आमदार उल्हास संभाजी पाटील. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये, कर्नाटक हद्दीमध्ये कृष्णा नदीवरती जवळजवळ 2.25 TMCचं एक नवीन बॅरेज उभं राहायला लागले. एका बाजूला वडनेरी समिती असो किंवा इतर समिती असोत, ज्यांच्या माध्यमातून प्रवाहाला अडथळे होतील अशा पद्धतीचं बांधकाम किंवा अतिक्रमण कृष्णा नदीपात्रात किंवा कुठल्याच नदीपात्रात असू नये अशा शिफारशी केलेल्या असताना सुद्धा आज आपण बघायला या ठिकाणी जवळजवळ 2.25 TMC इतकं पाणी अडवून एक नवीन बंधारा उभा राहायला लागला. जरी या बंधाऱ्याच्या माध्यमातून शेती सुद्धा सुफलाम होणार असेल तरीसुद्धा महापूर काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या दरम्यान या बंधाऱ्यामध्ये एक थेंबही पाणी अडवलं जाणार नाही याची दक्षता खरं म्हणजे घ्यायला पाहिजे. कारण ज्या पाण्यामुळे शेती सुफलाम होणार आहे त्याच नदीपात्रातल्या अडथळ्यामुळं जर उद्याच्या काळात पावसाळ्यात ही पिकं कुजायला लागली, उडून खराब व्हायला लागली तर निश्चितपणानं त्या पाण्याचा आणि केलेल्या कष्टाचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की आता जे म्हणून काय बांधकाम झालं आहे त्या बांधकामाच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये प्रवाहाला अडथळा होणार नाही अशा पद्धतीच्या सक्त सूचना, काळजी त्या काळात घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला महापूर काळामध्ये इथल्या जनतेला रिलीफ देता येईल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्लोळ.